नमस्कार मित्रांनो, आज आपल्या सोबत आमचे फिटनेस गुरु डॉक्टर मनोज माडी आहेत. त्यांनी अतिशय खडतर असा 90 दिवसाचा फिटनेस चॅलेंज कंप्लीट केला आहे. त्याबद्दल आमच्या सर्वांकडून त्यांचं अभिनंदन. आणि चॅलेंज पूर्ण केलं. इट इज रिअली आमच्यासाठी खूप प्रेरणादायी आहे. आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ द्या की त्यांनी हे कसं केलं, त्यांना ही आयडिया कशी सुचली आणि त्यातून यांनी काय गेन केलं. 90 डेज चॅलेंज करण्यासाठी खरं तर मला मनाची तयारी करायला 6 महिने लागले. तर मी त्याला 6 महिने लावले, कारण मनाची तयारी बनवायला मला एवढा वेळ गेला. कारण आपण जेव्हा चॅलेंज करत असतो त्यावेळेला सातत्य असलं पाहिजे, त्याच्यात तुमच्या बदल पण दिसला पाहिजे. या सगळ्या गोष्टींवर फोकस करणं खूप महत्वाचं होतं. आणि कळत न कळत तुम्हाला मग खूप सारे लोक फॉलो पण करतात. पण मग ठरवलं की आपण घ्यायचंच. तुम्हाला यामध्ये काय अडचण आली? काही कार्यक्रम, काही लग्न कार्य किंवा मग कोणी आजारी पडलं घरातलं, पेशंट डॉक्टर असल्यामुळे लेट नाईट ओपीडीज कधी कधी 10, 11, 11:30 वाजायचे. मग झोपायला वेळ नाही भेटायचा. मग सकाळी उठणं फार टफ व्हायचं. ह्या अडचणींना मला मात द्यावं लागली. पण मला सहकार्य लाभलं सगळ्यांचं, त्यामुळे मला हे सोपं झालं. ज्या वेळेला मला सकाळी जिमला नाही जात आलं त्यावेळेला मी जिम दुपारी गेली. आणि एवढं सगळं करून ते प्रेझेंट करणं हा सगळ्यात महत्वाचा पार्ट होता. म्हणजे तुमच्या डेली रुटीन्स, म्हणजे जिम करणे, ओपीडी करणे, मग ते व्हिडिओ शूट पण करणे आणि त्यानंतर एडिट करणे आणि पोस्ट करणे टफ राहिलं. पण त्याच्यात आनंद पण तेवढाच होता, कारण मला शेवटी हे माहित होतं की जो दिवस सक्सेसचा राहील तो मी जिंकलेला असेलच. मला प्रेरणा कशी भेटली 90 दिवस चॅलेंज करायची? आपण काहीतरी करूया फिटनेसशी रिलेटेड, आणि समाजाला पण काहीतरी याच्यातून आपण उत्स्फूर्त करू शकतो. आणि कुठल्याही वयात काहीही साध्य करतात हे मला दाखवायचं होतं. त्यासाठी मी हा प्रयत्न केलेला. नक्कीच आमच्यासाठी हा खूप प्रेरणादायी प्रवास होता. कारण डॉक्टर मनोजच बघून मी आणि डॉक्टर सुनील आणि डॉक्टर वसंत होरे आम्ही सुद्धा जिम जॉईन केलेली आहे. पुढचा प्रश्न विचारणार सरांना की तुम्ही यंग जनरेशनला काय मेसेज देणार? आय विल प्रेफर टू ऑल जनरेशन. यंग जनरेशन तर बऱ्यापैकी फिटनेस मध्ये इंटरेस्टेड आहे. खरी सुरुवात होती वयाच्या 40 नंतर किंवा 35 नंतर. तर वयाच्या 35 नंतर खूप सारे कारण लावतात लोक की मला वेळच भेटत नाही, मग मला आउटडोअर कामं असतात, मग माझा मार्केटिंगचा बिझनेस आहे, मग मला इंडियात फिरावं लागतं, महाराष्ट्रात फिरावं लागतं आणि मला जमतच नाही, मग जिथे जे फूड अवेलेबल ते खावं लागतं. अशा बऱ्याचशा गोष्टींना कंप्लेंट्स करतात. पण मग मला त्यांना हे पण दाखवून द्यायचं असतं की हे फक्त न करण्याचा बहाणा आहे. तुम्ही जर एखादी गोष्ट ठरवली तर त्याला जगातला कुठलाही व्यक्ती अडवू शकत नाही. आणि राहिली गोष्ट डाएट मेंटेन करायची, ती तुम्ही कुठल्याही ठिकाणी कुठल्याही क्षणी करू शकता. त्याच्यासाठी तुमच्या तोंडात कोणी घास भरवणार नाही बळजबरी येऊन. तुम्हाला काय खायचं हे तुमच्यावर ठरलेलं असतं, भले एरिया कोणताही असो, जागा कोणती. अजून एक अडचण अशी आली, मला कॉमेंट खूप पास झाले, याला काय करायचं करून, आणि ह्या वयात एवढं वजन उचलतात का, एवढं काय करायची गरज आहे. पण मी ठरवलं की जर आपल्याला काही करायचं तर अडचणी येतीलच, आणि या अडचणींना आपल्याला मात देणंच आहे. त्याच्यामुळे मी माझी जी कन्सिस्टन्सी ती सोडली नाही. मित्रांनो, सुरुवात करणं खूप सोपं असतं, पण ते कन्सिस्टन्सी टिकवणं आणि तेही 90 दिवसासाठी हा खरंच तर खूप चॅलेंजिंग आहे. आणि हे सगळं डॉक्टर मनोज सरांनी करून दाखवलेलं आहे. ती आपल्यासाठी खूप प्रेरणादायी गोष्ट आहे, विशेषतः डॉक्टरांसाठी. कारण डॉक्टर एवढ्या बिझी शेड्यूलमधून त्यांनी एवढा वेळ काढला आणि कन्सिस्टन्सी मेंटेन केली. आणि डॉक्टरांसाठी तुम्ही काय मेसेज देणार? जो 90 दिवसाचा चॅलेंज ठेवला, तर त्याच्यामध्ये 90 दिवसा अगोदर आणि नंतर तुम्हाला तुमच्या शारीरिक आणि मानसिक याच्यामध्ये काय काय बदल वाटला ते तुम्ही सांगू शकता? येस, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न मला विचारला. म्हणजे 90 डेज बिफोर, म्हणजे मी 62 kg होतो. माझं वेट 55 kg असलं पाहिजे. माझं उद्देश वेट कमी करणं हा नव्हताच. माझा उद्देश होता ट्रान्सफॉर्मेशन करणं. वेट लॉस होणं हा उद्देश नव्हता. ऑब्विसली
अंगावर थोडंसं एक्स्ट्रा फॅट होतं पोटावर, जे कमी झाल्यामुळे वेट लॉस झाला. आणि 90 डेज चॅलेंज करत असताना सुरुवातीच्या 2 महिन्यामध्ये मला काही विशेष वाटलं नाही. पण हे सातत्य मेंटेन करण्यासाठी बऱ्याचदा मानसिक लेवलला मी अपडाऊन झालो. बऱ्याचदा स्ट्रेस, ताणतणाव, आपल्यावर असलेल्या जबाबदाऱ्या, बिंग अ फॅमिली मॅन, त्याच्यानंतर रिस्पॉन्सिबिलिटीज, या सगळ्यांमुळे कुठे कुठे मी थोडंसं डागमोड झालं माझं. पण मग मी याच्यासाठी सगळ्यात बेस्ट शस्त्राचा वापर केला, तो म्हणजे मेडिटेशन. मेडिटेशन नंतर मला असं जाणवायला लागलं की शरीराच्या स्वास्थ्याच्या सोबत सोबत मनाचं स्वास्थ्य असणं खूप गरजेचं आहे. आणि जर तुम्ही मनाला स्टेबल ठेवू शकलात तरच तुम्ही फिजिकली स्टँड राहणार. म्हणून मी मेडिटेशन याच्यावर मी फोकस केलं. डॉक्टरांना तुम्ही काय मेसेज देणार? तुम्ही सगळं काही विकत घेऊ शकता दुनियातलं, तुम्ही हेल्थ विकत घेऊ शकत नाही, ती तुम्हाला कमवावं लागते. तर मित्रांनो, सगळं करत असताना हेल्थवर पण फोकस ठेवा, ही माझी तुम्हाला सर्वांना विनंती असेल. आणि हे जो चॅलेंज तुम्ही पूर्ण केलं यामध्ये कोणाकोणाचं सहकार्य तुम्हाला लावलं? ऑब्विसली हे एकट्याच सक्सेस नाहीये, याच्या मागे खूप सारे लोक आहेत, ज्यांच्या अथक प्रयत्नातून, ज्यांच्या सपोर्टने, ज्यांच्या सजेशनने मी आज हे कम्प्लीट करू शकलो आहे. त्यामध्ये माझे जवळचे मित्र डॉक्टर फारुख पटेल, डॉक्टर सुनील पगडे यांनी मला बऱ्याच वेळा सहकार्य दिलं, प्रोत्साहन केलं. त्यानंतर ज्या जिम मध्ये मी वेट ट्रेनिंग करतोय ते जिम ओनर सूरज, माझा ट्रेनर राज, त्याच्यानंतर तिथे असलेले बाकीचे ट्रेनर, माझा जिम कलिग निखिल, रोहित, अँड आफ्टर ऑल माझी बायको, जिने मला सगळ्या जबाबदाऱ्यातून मुक्त केलं होतं ह्या 3 महिन्यांमध्ये, की म्हणजे तुम्ही तुमच्या या जर्नीत फोकस करा, बाकीची घराची कामं, मुलांची जबाबदारी मी सांभाळते. त्यामुळे जेव्हा मी घरात निघायचो तेव्हा मला माझी आई बोलली, अरे तुझी छाती कस काय पुढे आली एवढी अचानक? मग तिला म्हटलं, अगं हे वर्कआउट कपड्यांमध्ये बारीक दिसून असं तर कशी तब्येत दिसते म्हणे. मग मी म्हटलं आईला, मग काय तब्येत वाढायची गरज आहे का? ते म्हणे नाही छान दिसतो म्हणे तू. असं मग ते मला खूप इन्स्पिरेशन करून गेलेले. ते शब्द माझ्या आयुष्यात न विसरण्यासारखे. खूप छान. आणि बरेचसे बदल आम्ही बघितले त्यांच्यामध्ये, त्यांच्या बॉडीमध्ये, मानसिकतेमध्ये. तर आपल्यासाठी सर्वांसाठी खूप ही प्रेरणादायक गोष्ट आहे आणि आपण त्यांचं पुनश्च एकदा अभिनंदन करू. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू.